लक्षवेधी क्रमांक 2 योगेश टिळेकर. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, पुणे शहराच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती ही लक्षवेधी आहे. पुणे शहराची वाढती लोकसंख्या 2017 साली आणि 2023 साली पुणे शहरामध्ये 34 गावांचा समावेश आणि अशा वेळेस पुणे शहराची साधारणतः 50 लाख लोकसंख्येच्या पुढची लोकसंख्या झाली आणि मग अशा वेळेस सेंट्रल पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशनच्या मानांकनानुसार प्रति माणसी 150 लिटर पाणी पुरवठा जर करायचा असेल तर पुणे महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाला 2025-26च्या वॉटर बजेटमध्ये 22 TMC पाणी मिळावं ही मागणी पुणे महानगरपालिकेने केली. दुर्दैवानं या मागणीकडे दुर्लक्ष करून 14.61 TMC पाणीच फक्त पुणे शहराला देण्याचं मान्य केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2018 साली या शहराला समान पाणीपुरवठा व्हावा यासाठी 24/7 अशी नावाची योजना 2600 कोटींची योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचे लाईन टाकल्या गेल्या. स्टोरेजसाठी जवळपास 60-65 टाक्या बांधण्यात आल्या. आता पंपिंग स्टेशनचंही काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि पुणे शहराच्या अगदी उशाच्या ठिकाणी खडकवासल्याचं धरण आहे आणि धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीचे पुणेकरांची अवस्था झालेली आहे. मग माझी विनंती आहे की मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सांगितलं गेलेलं आहे की पुणे शहर 22 TMC पाणी आत्ता वापरतं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की 22 TMC पाणी जर पुणे शहरच्या पाणी पुरवठ्यासाठी पुणे महापालिका वापरत असेल तर या 22 TMCच्या पाण्याला आपण मान्यता द्यावी, ते आरक्षित करावं आणि जो जास्तीचं पाणी 8 TMC पाणी पुणे महापालिका वापरते त्याच्याबद्दल तुम्ही 150 कोटी रुपयाचा दंड प्रतिवर्षी आपण त्या ठिकाणी पुणे महापालिकेला लावता, तोही दंड आपण माफ करावा अशी या लक्षवेधीच्या माध्यमातून विनंती आहे. पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण पुणे शहरामध्ये काही भागामध्ये क्लोजर असतो, आठवड्याला 1 दिवस पाणी बंद राहतं आणि ते पाणी बंद झाल्यामुळे 2 दिवस पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत होत नाही. मग अशा वेळेस आम्हाला पाणी पुरवठ्यासाठी जास्तीचा आमचा TMC पाणी मागणी आहे. ती मागणी मंत्री महोदयांनी मान्य करावी आणि झालेला दंड तो आपण पुणे महापालिकेचा माफ करावा अशी माझी विनंती आहे. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे तो वास्तव असं आहे सभापती महोदय की 2015 साली 2031 ची लोकसंख्या लक्षात घेऊन हे 14 TMC पाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे. जुलै 2025ला मी स्वतः बैठक घेतली महापालिकेत जाऊन. आयुक्त आणि त्यांचे अधिकारी त्यांनी सुद्धा मान्य केलं की एकूण लोकसंख्येचा विचार करता सध्या पुणे महापालिकेचा आम्हालाही 14.5 TMC दिलेलं पाणी हे बरोबर आहे. पण मग काय 22 TMC पाणी जे वापर होतो, अतिरिक्त पाण्याचा उचित वापर होतो, याची जबाबदारी कोणी घ्यायची? तर शेवटी 76 लक्ष लोकसंख्या लक्षात घेऊन हे पाणी 14.5 TMC मंजूर झालेलं आहे. त्यामुळे पाणी वाढीव मागणी आहे, 22 TMC पाणी द्यावं, परंतु त्यामध्ये महापालिकेकडून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना होत नाही. सभापती महोदय, नियम असा आहे की 80% पाणी जे वापरतो आपण ते रिसायकल करून नदी सोडलं पाहिजे कारण वर सिंचनाचं पाणी आपण कमी करून बिगर सिंचनाचं आरक्षण वाढवलेलं आहे. महापालिकेत जर मी आता माहिती घेतली, मी स्वतः गेलो, सभापती महोदय 20% सुद्धा पाण्याचं रिसायकलिंग होत नाही. अशा वेळी फक्त पाण्याचा जो बेसुमार वापर सुरू आहे तर त्याच्यामध्ये मग पाणी नदी प्रदूषित होणं, पाण्याचं रिसायकलिंग न होणं म्हणून जी कार्यवाही करण्यात आली जवळजवळ आता 800 कोटी रुपयापर्यंतची थकबाकी महापालिका झालेली आहे. त्याच्यामध्ये काही दंडात्मक काही आपण आकारणी करतो ते संपूर्ण MWRAच्या दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे सभापती महोदय आपण करतोय. काही जलसंपदा खात्याच्या याच्यामध्ये स्वतः काही आकारणी केलेली अशी वस्तुस्थिती नाही आहे. सन्मान्य सदस्य म्हणतात मागणी बरोबर आहे की मागणी पाणी वाढवून दिलं पाहिजे, परंतु आता तर नवीन आपण जो प्रस्ताव दिला आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करून 1600 कोटी रुपयाची योजना आता मंजूर केलेली आहे
ते टनेल करून तर ते काम झाल्यानंतर तर आणखीन पुणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुधारणा होईल. हे जे खडकवासल्याच्या धरणामधून जे पाणी ड्रॉ होतं सभापती महोदय, पुणे महापालिका कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी जी रक्कम अदा केली पाहिजे देत नाही. आज धरणाच्या व्यवस्थापनामध्ये धरणाच्या सुरक्षतेबद्दल सुद्धा फार मोठे प्रश्नचिन्ह आहेत. जर निधीच मिळाला नाही, पाणी जेवढं पाणी आपण वापरतो त्याची जर निधी मिळाला नाही तर धरणाच्या सुरक्षतेबद्दलचा प्रश्न तयार होतो सभापती महोदय, कारण अन्यत्र त्याला कुठे निधी उपलब्ध होत नाही. म्हणून पुणे महापालिकेसाठी आम्ही एक टास्क फोर्स तयार केला होता. पुणे महापालिकेचे आयुक्त, आमचे ईडी, त्या टास्क फोर्सला त्या ठिकाणी काम देण्यात आलेलं आहे की तुम्ही स्वतः सर्वेक्षण करा, अभ्यास करा, ETP प्लांट आवश्यकता आहे ते बसवा. कारण जी पुणे महानगरपालिकेची अवस्था आहे ती अन्य महानगरपालिकेची वेगळी नाही आहे. नाशिकची तीच अवस्था आहे, संभाजीनगरची तीच अवस्था आहे. बेसुमार पाणी वापरण्याच्या ज्या पद्धती सुरू झालेल्या आहेत, अकाउंटेबिलिटी नाही. सगळ्या सभापती महोदय, सन्मान सदस्य म्हणतात की 140, बरोबर ना, 140. आज सभापती महोदय, आज पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 140च्या आगे साधारण जवळजवळ 250 लिटर पाणी वापरलं जातं प्रतिमाने. म्हणजे हे जर विचार केला 250 तसा 1 कोटी लोकसंख्येला अनुसरून एवढं पाण्यात जे 14.5 मी देतो तरी सुद्धा पूर्ण होणार आहे. पण याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता महापालिकेने उपाययोजना केल्या पाहिजे. महापालिका त्यामध्ये दुर्दैवानं त्यात लक्ष घालत नाही. जनतेची मागणी आहे, पाणी दिलं पाहिजे वाढवून, त्याबद्दल शेवटी आपण विचार करू. परंतु ह्या ज्या उपाययोजना मी सभापती महोदयाचा उल्लेख केला ते मग महापालिका का करत नाही, खरा प्रश्न उपस्थित होतोय. आणि त्या संदर्भात आम्ही स्वतः नगरविकास विभागाला पत्र लिहिलं आहे. आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी आता जवळजवळ 6 पत्र लिहिले आयुक्तांना, हे उपाययोजना करा ह्या पैशासंदर्भात रिकव्हरीच्या. म्हणजे तर महापालिकेकडून सभापतीमध्ये उत्तरसुद्धा येत नाही की आम्ही अमुक अमुक उपाययोजना करतोय, आम्ही काय करतोय. ते ठरवलं आहे की आम्ही पाहिजे तसं पाणी वापरणार आणि तुम्ही काय कारवाई करा असं म्हणजे एकूण जी माझी सन्मान सदस्यांना माझी विनंती आहे की आपणच जरा पुढाकार महापालिके संदर्भात एक बैठक लावा. म्हणजे आपल्याला या सगळ्या काहीतरी आम्हाला काही मार्गदर्शन निघेल. सभापती महोदय बोला ना तुम्ही. सभापती महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये किंवा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पुणेकरांसाठी आहे. पाटील साहेबांनी सांगितलं खरं आहे की पुणे इतकं वाढतंय, काँक्रीटचं जंगल झालेलं आहे. परंतु ही सगळी व्यवस्था उभी होत असताना प्रशासन निष्क्रियपणे काम करत आहे. त्यांनी ST प्लांट उभं करणं आवश्यक होतं, त्यांनी उभे केले नाही. पाणी गळती होते, ती प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये जो नडला जातो किंवा तो आमचा पुणेकर सामान्य नागरिक आहे तो या ठिकाणी पिसला जातोय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, तुम्ही बैठक लावा, प्रशासनाला योग्य सूचना द्या, महापालिकेनुसार सूचना द्या, आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या समोर बैठक लावा. परंतु सामान्य पुणेकराची जी मागणी आहे की त्याला पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, मुबलक मिळालं पाहिजे, यासाठी आपण माझी मागणी आहे की 22 TMC पाणी आम्हाला आरक्षित करावं, एवढी माझी विनंती आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी विनंती केली त्यामुळे हरकत नाही, आपण पाणी उपलब्ध करून देऊ. शासनाची भूमिका ती सकारात्मक आहे. जी काही पाणी उपलब्ध करून द्यायची 22 TMCची मागणी आहे, ते आज वापरतात, त्याबद्दल आपण आमची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. पण याच्यामध्ये एक अध्यक्ष अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा आम्ही एक बैठक घेऊ महापालिकेची. हा स्वतंत्र विषय की या बाबतीमध्ये पाण्याच्या नियोजनामध्ये थकबाकीबद्दल आवश्यकता असेल सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री सर्व बैठक घेऊ आपण, त्याची आमची अडचण नाही. मग एक निर्णय होऊन जाईल. पण पुणे शहरातल्या लोकांना आम्ही पाणी कमी पडू देणार नाही सभापती महोदय, ही मात्र या निमित्ताने आपल्या खात्री देऊ इच्छितो.